बिना अन्न पाण्याचं उपोषण करत आहे। गेले 3 दिवस झाले तब्येत त्यांची खालावत आहे आणि त्यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण संवेदना आमच्या सर्वांच्या मनात, म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, तर दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, आमच्या सर्वांच्या मनात आहे आणि म्हणून मी इथे आले। पहिल्या दिवशी जेव्हा मी इथून गेले तेव्हा यांचं उपोषण सुरू झालं आणि मी ज्या दिवशी दुष्काळाची पाहणी करत होते तेव्हा मोठा इथे मेळावा झाला। मेळावा म्हणतात येणार नाही तुला, एक मोठा समुद्र जणू पिवळ्या रंगाचा समुद्र या जालन्यात, एवढ्या मोठ्या संख्येने लोक येत होते। प्रत्येक गावामधून मी जात असताना लोक मला हात करत होते, ताई जय मल्हार, ताई जय मल्हार। आणि मला वाटलं की एवढा जनसागर लोटलेला आहे तर या जनसागरासमोर दीपक भाऊ आपलं उपोषण सोडतील आणि त्यांच्याबद्दल काहीतरी शब्द आम्ही त्यांना देऊ शकू। आता त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत या मागण्या काय आज किती वर्ष, 70 वर्ष झालं, म्हणजे दचा मान लगेच करता आला, पण द सरळ करण्यासाठी आज 70 वर्ष झाले दंड समाज लढत आहे। आणि सत्य आहे की जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष होते तेव्हा मी लोकमतचे अध्यक्ष होते आणि बारामतीला भव्य असा लाखोंचा कार्यक्रम झाला होता। तेव्हा त्या कार्यक्रमाला आम्ही आलो होतो, वेळोवेळी हा शब्द दिला होता आणि त्या शब्दाबद्दल कोणाच्याही मनात किंतु आणि परंतु नाही। पण संविधानामध्ये हा शब्द योग्य बसवणं, जर एवढं सोपं असतं करणं तर झालंच असतं, तर हे योग्य पद्धतीने बसवणं हे सुद्धा शासनकर्ता म्हणून त्यांचं कर्तव्य आहे। मी त्यांच्याशी चर्चा केली, दोन्ही दिवस रात्री मध्यरात्री फोन करून त्यांनी मला दीपक भाऊंच्या चौकशी केली तब्येतीची, मला विचारलं, त्यांनी या सगळ्या गोष्टी सगळ्या समजून घेतल्या। आता आपण कोर्टामध्ये हा विषय मांडण्यासाठी कुठेतरी कमी पडू नये, आता हायकोर्टामध्ये असं झाल्यामुळे सुप्रीम कोर्टात विषय आहे आणि तिथे जाऊन हा विषय आपण अत्यंत स्ट्रॉंगली मांडला पाहिजे। आदिवासी समाज न दुखावता धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। दीपक भाऊ मला वाटतं समजूतदार माणसं तरी आपण उभा अडमुटेपणा करत नाही, त्यांनी पण आता बोलताना अडमुटा स्वभाव नाही दाखवला, त्यांची भाषा सन्मानाची, त्यांची भाषा आदराची, त्यांनी असलेले आधी संतोष दानवे आमचे सगळ्यात यंग आहेत, अर्जुन भाऊ, बबनरावजी लोणीकर, सगळ्यांविषयी अत्यंत सन्मानाने त्यांनी सांगितलं, देवाभाऊ म्हणून मुख्यमंत्र्यांचाही उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की हे खरंच एक स्वतः जरी आले गादीवर तरी हे शक्य नसतं आणि त्यामुळे हे कायद्यामध्ये बसवण्याची त्यांनी एक पर्याय सांगितला। त्या पर्यायाबद्दल मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करून त्याला कसं योग्य पद्धतीने हाताळता येईल याच्यासाठी नक्कीच विचार करणार आहोत। आणि मी आज आले, त्या दिवशी नाही आले कारण मला असं वाटलं एवढा मोठा आपला पोरगा बसलाय आणि एवढ्या संख्येने लोक आले, एवढा मोठा भव्य कार्यक्रम आहे, उपोषण सुटणार आणि मी आता घरचीच असल्यामुळे मी गृहीत धरला विषय, मी यांना बोलले, रोज मी त्यांची बोलून पण आता त्यांची तब्येत खालावत आहे आणि त्यामुळे त्यांचं उपोषण त्यांच्या प्रकृतीसाठी योग्य नाही आहे। म्हणून आम्ही शासन तर म्हणून मिळालेच आहे पालकमंत्री म्हणून, पण या विषयाचे पालक तुमची पालक या भूमिकेतून, कारण एक स्त्री आहे आईच्या भूमिकेत आहे, त्या भूमिकेतून देखील मी दीपक भाऊंना विनंती करायला आले की त्यांनी हे उपोषण आता सोडावं। तुम्ही या, मंगळवारी या, आपण मुख्यमंत्र्यांशी स्वतः भेटू, तुमच्याबरोबरचे जे काही 5-6 लोक आहेत, 10 लोक आहेत, तुम्ही त्यांचं एक डेलिगेशन तयार करा, कोणी वकील आहे ज्याच्याकडे सगळे कागदपत्र आहेत, आपण मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू आणि याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढू। पण आता कसं आहे, एवढा लढणारा माणूस त्याच्या जीवावर बेतणं योग्य नाही, असं कुणी उठून स्वतःच्या जीवावर बेतेल असं काम करत नसतं समाजाचं। उद्या मला म्हणलं कोणी उपोषण करा, शक्य होणार आहे का? आज एवढे दिवस हा माणूस समाजाच्यासाठी अन्न पाण्याविना इथे बसलेला आहे, आज सलाईन लावायची वेळ आलेली आहे, तर आता त्यांच्या जीविताला धोका नाही होणार अशी परिस्थिती आपल्याला करावी लागेल। आणि तुम्ही सगळे शहाणे आहेत, शहाणे आहेत, गोड माणसं आहेत, अगदी कष्टाळू माणसं आहेत, सगळे पैलवान गडी आहेत, असे काही आज पैसे पैसे नाही आहेत, 2.5 कोटी लोक झोप आहे का कालचं तुम्ही काय केलं नाही, कमालच केली ती, कसला ते मेळावा होता, कोणाला शक्य नाही ते। त्यामुळे तुमच्या न्यायासाठी आम्ही लढणार आणि लढून तुम्हाला न्याय मिळवून देणार। पण आता शासन म्हणून भूमिका घेत असताना सर्व 18 पगड जाती जमातीचा विचार करून ती भूमिका घेतली गेली पाहिजे। एक वर्गाला आपण अन्याय करू नये अशा प्रकारची भूमिका घेतली गेली पाहिजे। त्यामुळे धनगर आरक्षणाच्या पाठीमागे पंकजा मुंडे म्हणून तर मी आहेच आहे आणि आम्ही सर्व त्याबद्दल सकारात्मक आहोत।
पण माझी विनंती राहील की दीपक भाऊंनी आज उपोषण नका इथे सोडावं आणि आमच्याबरोबर मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी डेलिगेशन घेऊन यावं अशी मी विनंती करते. आता गिरीश भाऊ स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलले, त्यांच्याकडे अधिकची काही आणखी माहिती असतील तर ते देतील. मी मात्र विनंती करेन की आपण सकारात्मकतेने जे आपण पर्याय सुचवत आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या चर्चेसाठी आपण आपलं डेलिगेशन घेऊन यावं एवढी मी या निमित्ताने विनंती करते. कूलर चालू खाली बसून या ठिकाणी उपस्थित आपल्या पालकमंत्री पंकजाताई, उपस्थित सर्व आमदार, माजी आमदार, मंत्री, माजी मंत्री, सर्व अधिकारी, उपस्थित सर्व समाज बांधव, बंधुवाडी भगिनींना, दीपक भाऊंचा उपस्थितीचा जवळपास 11वा दिवस. खरं म्हणजे लवकर यायला पाहिजे तर आम्ही पण ही वस्तुस्थिती आहे, आपलंही म्हणणं खरं आणि मी तर लवकर यायला पाहिजे ही आपली अपेक्षा. पण आपण बघता राज्यामध्ये गेल्या 10 दिवसापासून लोक अजून घरीच नाहीये. नांदेडला एक दिवस, लातूरला होतो, सोलापूरला होतो, धाराशिवला होतो, बीडला पण होतो आणि पाण्याचं संकट एवढं मोठं आहे, पावसाचं संकट एवढं ना तर अजून कहरच झालाय. आज सगळे रेकॉर्ड बुकत आहेत पावसांचे आणि म्हणून सगळीकडून फोन येत आहेत की तुम्हाला परत यावं लागेल, धाराशिवला या, सोलापूरला या, सीना नदीचं पाणी वाढतंय, इकडनं पाणी वाढतंय. त्यामुळे आजच सकाळी मी जळगावला आलो सगळे दौरे आटवून आणि मी सरळ मला साहेबांनी सांगितलं, देवेंद्रजींनी सांगितलं की तो आला तसा डायरेक्ट जालन्याला जा. साहेब जळगावला वेळेला कार्यक्रम होता, ते विमानात उतरले, तेच विमानात त्यांनी मला बसवलं आणि तू 5 मिनिटात तिथून जा आणि जालन्याला जाऊन उपोषणस्थळी त्या ठिकाणी जा अशा सूचना त्यांनी दिल्या. पंकजाताईंचं माझं कालही बोलणं झालं होतं. अर्जुनराव आहेत, बबनराव आहेत, गांधी साहेबांचं, दादांचं माझंही तुम्हाला भेटून दिल्यावर बोलणं झालं होतं. आणि आपण म्हणता हा विषय तिथे 100% खरा आहे. मोदीजी आलेत, त्यांनी आपल्याला सांगितलं होतं, देवेंद्र भाऊंनी सांगितलं होतं आम्हाला सत्ता द्या, आम्ही लगेच तुमचा प्रश्न मार्गी लागू. गेल्या अनेक वर्षापासून आपला हा प्रश्न प्रलंबित आहे. या बाबतीत काही कोणाच्या मनात दुमत नाहीच आहे. आमची प्रामाणिक इच्छा आहे, प्रामाणिक प्रयत्न आम्ही सुद्धा केले, देवाभाऊंनी केले, सरकारने केले, आम्ही युपीमध्ये सरकारमध्ये होतो त्यावेळेलाही झाले. पण हा र आणि टचा विषय हा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. आपल्याला कल्पना असेल, मी तर सोंडीपासून आपले जेवढे उपोषण झाले ते सगळ्याचं साक्षीदारच. प्रत्येक उपोषण सोडायला मी मग ते बाळासाहेबांचं त्यामध्ये उपोषण असेल, पडळकरांची मूर्ती असतील, आपण या ठिकाणी बसलेला अनेक जण आहेत, समाजाचे मग नेते आहेत, विविध पक्षाचे नेते असतील किंवा संस्थेमध्ये सामाजिक संस्थेत काम करणारे आपले कार्यकर्ते असतील, नेहमी मी त्या ठिकाणी गेलेलो आहे. ही वस्तुस्थिती आहे, याबद्दल आम्ही नाकारतच नाही. पण आपल्याला याची कल्पना आहे की सध्या हा विषय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित, अनेक मिटिंगा या ठिकाणी झाल्या. तर ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी शब्द देतो, नंतर मिटिंगा होत आहेत, बैठका होत आहेत, थोडा प्रलंब कोर्टातही होत आहे, याची वस्तुस्थिती आपल्याला माहिती आहे. आमची मानसिकता या बाबतीमध्ये अतिशय क्लिअर आहे की आपल्यावरचा हा अन्याय दूर झालाच पाहिजे आणि तो आपल्याला करायचाच आहे. त्या बाबतीत कुठे दुमत नाही, पण तो थोडा वेळ लागतोय, ही वस्तुस्थिती आहे. आतापर्यंत तो व्हायला पाहिजे होता, कारण आम्ही शब्द दिलेला होता. देवेंद्रजी मला येताना ते सांगितलं की या बाबतीमध्ये दीपक भाऊला सांगा, त्यांना शब्द द्या. पण अनेक आंदोलनाचे माझे अनुभव आहेत, अनेक उपोषणांचे माझे अनुभव आहेत. अण्णा हजारेपासून म्हणजे अण्णा हजारे दिवस 6 उपोषण आलं. मी दिल्लीपासून हजर होतो, उपोषणही सोडवले. तर दीपक भाऊ आता 11 दिवस झालेले आहेत. इतकं उपोषण लांबवून आपल्याला चालणार नाही. आपल्याला निश्चित समाजात न्याय द्यायचा आहे. तुमचा प्रयत्न प्रामाणिक आहे, या बाबतीमध्ये कोणाच्याही मनावर शंका नाही. आणि आम्हालाही असं वाटतंय की आता हा प्रश्न सुटलाच पाहिजे. पण थोडं कायद्याची थोड्याशा अडचणी आहेत, याची कल्पना आपल्यालाही आहे, आपणही बघताय. आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे की आपण हे उपोषण सोडावं. हा प्रश्न असाही नाहीये की लगेच आलं आणि लगेच सुटला.
आणि लगेच सुटेल आणि यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आपण जरांगे पाटील आपण बघण्यातील 6-7 वेळा बसले, पुन्हा चर्चा झाल्या, अनेक चर्चेच्या फेरी झाल्या. आपण त्या दिवशी मी विमान घेऊन आलो होतो मुंबईहून, त्यांना विमानात टाकून घेऊन गेलो 7-8 लोकांना 10 लोकांना. ही बैठक त्या ठिकाणी घेतली मुंबईला साहेबांकडे. अनेक फेरी झाल्या चर्चेच्या, अनेक बैठका झाल्या आणि त्यातून कुठेतरी मग मार्ग निघतो. त्यातून मार्ग निघा. अण्णा साहेबांनी तर किती मोठं म्हणजे किती वेळा त्यांनी आंदोलन केलं असेल, भुगा आंदोलन केलं असेल, किती वेळा उपोषण केलं, पण त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये सगळं पाडून पाडूनच घेतलं शेवटपर्यंत अण्णांनी सुद्धा. म्हणून मला असं वाटतं की इतक्या दिवस उपोषण लांबून आपल्याला चालणार नाही. तुमचा प्रश्न महत्वाचा आहे, सरकारलाही तो माहिती आहे, देवाभावना तर अधिक माहिती आहे. त्यांची भूमिका या बाबतीत हीच आहे की आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे. आणि मग फाईनली सांगितल्याप्रमाणे त्यातलं याची चर्चा झाली, बसलं पाहिजे. जसं त्यावेळेला सुद्धा जरांगे पाटलाच्या वेळेला तरी मग 7-8 लोकांची समिती नेमली. त्याचे सगळे तज्ज्ञ होते, ज्यांना माहिती होती, कायदेशीर ज्ञान होतं, अशा लोकांना त्याच्यामध्ये टाकलं आणि त्यांनी सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आणि मग 7, 8, 10, 12 या चर्चेच्या फेरी झाल्या, पण त्यानंतर त्यातून कुठेतरी मार्ग निघाला. म्हणून मला असं वाटतं की आमदार साहेब आपण या हात सगळे वडकुरे साहेब आहेत, काय जे असतील मला ते नावं तुम्ही सांगायचे. आपल्याला काही गावामध्ये वाढवले तुम्ही नावं सांगायचे आहेत. आपण मुंबईला या, आपण मुख्यमंत्री महोदयाबरोबर बसू आणि यातून मार्ग कसा काढता येईल. अगदी 100% मी तुम्हाला शब्द 100% मुख्यमंत्री महोदयाचं हेच मत आहे की यातून मार्ग निघाला पाहिजे. तुमच्यावरचा अन्याय दूर झाला पाहिजे. हा शब्दक्षण म्हणजे धनगड आता मी 25 मिटिंगांना हजर असेल या सगळ्या मागणीच्या, पण हा शब्द कुठे नाहीच आहे आपल्याकडे. हा ग शब्द अगदी स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामुळेच गेलेला आहे, हिंदी इंग्रजी मराठीच्या सगळ्या भागामध्ये. आणि हा धनगड शब्द आपल्याकडे नसल्यामुळे आपल्यावर अन्याय असं ही वस्तुस्थितीच आहे, हे आम्हालाही मान्य आहे. परंतु करून घेतली मग थोडी कोर्टाकडूनच करावी लागणार आहेत. कोर्ट कचेऱ्या चाललेल्या आहेत, न्यायप्रविष्ट विषय आहे आणि म्हणून यासाठी सरकार अतिशय प्रामाणिक प्रयत्न करतं याची आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अजून आपलं काही म्हणणं असेल, अजून आपल्याला काही रस्ता काढायचा असेल तर तुम्ही सुचवला 3% वेळ देऊन स्पेशली करून आदिवासींच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता असा आपला जर विषय असेल मला वाटतं तो आपण चर्चेतून सोडवला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदय यात खूप आपल्याला माहिती आहे, त्यांचा अभ्यास मोठा आहे, त्यांना तुम्ही खडानखडा माहिती आहे. आणि म्हणून मी तुम्हाला तर विनंती करणार आहे, काही पण विनंती करतो आणि सगळ्यांच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण उपस्थित थांबावं. मंगळवारी उद्या परत सुट्टी जाऊ द्या, 2 दिवस तुम्ही आराम करा. मला वाटतं मंगळवारी आपण त्या ठिकाणी यावं आणि आता ठिकाणी येऊन आपण चर्चा करून अजून काय मार्ग काढतो. तुम्ही सुचवलेला हा जो उत्तर या ठिकाणी आहे, मार्ग जो आहे हा असा पण नाही की आम्ही लगेच मान्य करावा. आम्हाला एवढे अधिकार पण नाही की पंकजाचे पालकमध्ये म्हणतो ठीक आहे 3% मान्य झालं, असा अधिकार त्यांना पण नाही आहे, मला पण नाही, कोणालाच नाही. हा विषय सरकारचा आहे, कॅबिनेटचा आहे किंवा तो कायदेशीर कसा बसेल हे तज्ञाकडून अधिकाऱ्याकडून जाणून घ्यावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आज उपोषण सोडवावं आणि तयारी करावी. 2 दिवस मंगळवारी आपण सगळे त्या ठिकाणी या, 10 जण या, 12 जण या, 15 जण घेऊन या. तर मला वाटतं त्या ठिकाणी येऊन आपण चर्चा करू, बसू, कसं नियमात बसवता येतील ते त्या ठिकाणी बसून बघू आणि नंतर हा प्रश्न निश्चित आपण सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. माननीय मुख्यमंत्री महोदय पण आता विमानामध्ये आहेत, जळगावचे निघालेले आहेत. 15-20 मिनिटामध्ये 10-15 मिनिटामध्ये मला वाटतं ते नागपूरला उतरतील. मी आपल्याला त्यांचं बोलणं करून देतो आणि म्हणून पुन्हा आपल्याला विनंती करतो की आपण उपोषणात थांबावं, आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. आपल्याला जर पुढे लढायचं असेल, हा लढा अगदी शेवटच्या टोकापर्यंत घ्यायचा असेल किंवा तो न्याय मिळवून घ्यायचा असेल तर आपली तब्येत चांगली असणं हे गरजेचं आहे, आवश्यक आहे. आणि म्हणून पुन्हा मी आपल्याला ते सर्वांच्या वतीने, मुख्यमंत्री मोदयांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो की आपण उपोषणाच्या ठिकाणी थांबवावं, काही करून थांबवावं. आणि त्या राज्यामध्ये एवढा पाऊस पडतो, इतका हाहाकार आहे की मग आम्हालाही वेळ मिळत नाही, तिकडेही जावं लागतं, तिकडे धावपळ करावी लागते. 2-3 दिवस अजून पावसाचा इशारा दिलेला आहे, त्यामुळे अजून काय होईल कुठे सगळ्या नजरांचे राज्यामध्येच असतात. म्हणून आता आपण आपल्या स्वतःला क्लेश न देता आपला प्रश्न सुरक्षित मार्गाने आपण त्याची निश्चित सोडवू, पण आपण उपोषण सोडवणे यासाठी अधिक गरजेचं आहे. हा एका उपोषणाचा सुधारा प्रश्न नाही, आपल्याला याची कल्पना आहे, पण आपण जी सुरुवात केलेली आहे. आणि खरंच त्या दिवशी मी टीव्हीवर पाहिलं तर मी म्हटलं मागचं चित्र दाखवत आहे का आताचा मोर्चा आहे, मला असा प्रश्न पडला. मला वाटलं मागचं एक जुनं दाखवत आहे का, म्हटलं हे तर म्हणे आजचं. मी इथले एसटींना मी एसटींना विचारलं, मी कलेक्टरला विचारलं,
एवढा मोठा मोर्चा होता का? ते म्हणे एवढा मोर्चा आम्ही कधी बघितला नाही, एवढा मोठा मोर्चा त्या ठिकाणी होता. आणि खरं आपलं सगळ्यांकडे पुढे अभिनंदन करेल की या मागणीसाठी, योग्य मागणीसाठी आपण सगळे एकत्रित झालात, एवढ्या मोठ्या संख्येच्या ठिकाणी एकत्रित झालात. आणि आपल्याला माहितीये जोपर्यंत आपले प्रेशर वाढणार नाही तोपर्यंत मग कामातलं पुढे होत नाही. ही वस्तुस्थिती आपण अनुभवलेलंही आहे. आणि म्हणून आपले सर्वांचं मी खरं अभिनंदन करतो. पण आज पुन्हा विनंती करेल, दीपक भाऊ आपण थोड्या वेळात साहेबांशी बोलू, पुन्हा मी आपलं बोलणं करून देतो. 5-10 मिनिटातच ते खाली उतरतील विमानातून, त्यावेळेला आपलं बोलणं करून देतो. आपण त्यांच्याशी बोला आणि मंगळवारी बुधवारी आपण म्हणाल त्या दिवशी साहेबांची आपण वेळ राखीव घ्यायला लावतो आणि आपण त्या ठिकाणी जाऊन आपण चर्चा करू, बैठकीत बसू आणि यातूनच हा मार्ग सुटेल. असं एकाएकी आम्ही आलो हा मार्ग सुटेल असं नाही. पण मला वाटतं कारण 12-15 दिवस आपण उपोषण करणं हे काही संयुक्तित नाहीये, योग्य नाहीये. आपल्याला लढायचं असेल तर आपली तब्येत योग्य ठेवणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून आमच्या सर्वांच्या वतीने पुन्हा विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. एक 5-10 मिनिटातच मी आपलं बोलणं मुख्यमंत्री पुढ्याशी या ठिकाणी करून देतो. धन्यवाद. ऐकर आहे दादा एक मिनिट आहे दादा, थांबा रे, थांबा थांबा, भाऊ बोलतात, थांबा एक मिनिट, शांत बसा रे. हे दादा थांबा. अरे मुख्यमंत्री साहेबांचा फोन आहे, 7 मिनिटं थांबा रे बाबा. अरे ऐका रे दादा, ऐका रे. हे दादा सर्वांना विनंती आहे 2 मिनिटं शांत बसा. साहेबांचा फोन आलेला आहे, 2 मिनिटं. साहेब नमस्कार, दीपक बोराडे की आपल्याला कल्पना आहे की आपण आता गेले अनेक वर्ष हाताळतोय, त्यातला मार्ग काढायचाही प्रयत्न करतोय आणि कायदेशीरदृष्ट्याही आपण नेहमी योग्यच भूमिका त्यात घेतली आहे. पण त्यातल्या काही अडचणी आहेत त्या आपल्याला दूर कराव्या लागतील. तर ते कसं आहे की तुम्ही एकदा मला असं वाटतं या तुमच्याही काय आयडियाज आहेत त्या समजून घेऊ, काय अडचणी आहेत त्याही आपण त्याच्यावर चर्चा करू आणि मार्ग काढायचा प्रयत्न करू. आपल्याला मार्गच काढायचा आहे. आपल्याला काही म्हणजे तुम्हाला माहिती आहे पहिल्या दिवशीपासून मी एक खंबीर भूमिका यात घेतली आहे. पण त्यात वेळोवेळी अडचणी येत गेल्या आहेत. तर तुमचाही अभ्यास आहे, तुमच्या अभ्यासाच्या अनुरूप किंवा तुमच्या सोबतचे जे काही ज्यांचा अभ्यास असेल अशा लोकांना सोबत बसू, आवश्यकता असेल तर ऍडव्होकेट जनरलला बोलून घेऊ. ऍडव्होकेट जनरलशी आपण त्या ठिकाणी तुमच्या बैठकीत चर्चा करू आणि त्यातला मार्ग काढायचा प्रयत्न करू. पण तर तुम्ही जरूर या. कारण काय बघा, म्हणजे तुमचं आता तुम्ही उपोषण केलं, हा मुद्दा तुम्ही ऐरणीवर आणला, लोकांनी देखील त्याला एक चांगलं समर्थन दिलं. पण शेवटी मार्ग तर बैठकीतला आणि चर्चेतनंच निघेल की नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की आता उपोषण सोडावं, आम्ही नीट दखल घेतली आहे याची आणि आपण चर्चा करून यातला मार्ग काढायचा प्रयत्न करू. साहेब एक विनंती आहे, वेळ आहे ना 2 मिनिटं आपल्याला. मी मागच्या वर्षी पंढरपूरला याच मुद्द्यासाठी 16 दिवस उपोषणाला बसलो होतो. त्यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस आता गिरीश भाऊ आले, आमच्या ताई आहेत साहेब, अर्जुन भाऊ पुष्कर, हे म्हणजे आम्हाला अधिकारानं बोलणारे माणसं आहेत. बरोबर. आता त्यावेळेस ते तसंच झालं. आता आम्हालाही माहिती आहे की मी आता म्हणलं आता द्या, तुम्ही द्यायला सोबत नाही. त्यावेळेस पहिल्यांदा शंभूराज साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील आले होते. पडळकर साहेब असतील, प्रकाशांना असतील. मी त्यांना म्हटलं तुम्ही असं बोलले आणि उपोषण करून फायदा नाही, कारण याच्या अगोदर कितीतरी आंदोलन झाले, प्रत्येक वेळेस शब्द दिले गेले, तुम्ही आम्हाला लेखी काहीतरी द्या. शिंदे साहेबांनी त्यांच्या सैनिक एक पत्र दिलं की आमच्या ज्या मागण्या होत्या, ही मागणी तुमची 15 दिवसात येत्या, त्या अडचणी आहेत, याचा थोडासा अभ्यास करून आम्हाला 1 महिना लागेल. ते पत्र आहे माझ्याकडे. आता 1 वर्ष कंप्लीट झालं. 25 सप्टेंबरला मी उपोषण सोडलं होतं 16 दिवसात माझ्यासोबत आणि ते सुटलं.
आता काय झालंय, एक म्हण की तोंड एकदा फोडलं की ते आपण ताकही फुकून देतो. नाही, म्हणूनच माझं म्हणणं काय बघा, कोणी काही म्हणजे मी लिहून दिलं त्यांनी लिहून दिलं तरी जोपर्यंत आपण चर्चा करत नाही ना, बरोबर, त्यातनं यातनं मार्ग निघू शकत नाही. बघा, हे जर सोपं असतं तर आतापर्यंत होऊन गेलं असतं. पण तुम्हाला माहिती आहे, लोकांनी केसेस केल्या, कोर्टात केसेस झाल्या, आपण भूमिका मांडली, आपण त्याच्यामध्ये आपली बाजू घेतली, परत त्यात काही कोर्टाने अडचणी निर्माण केल्या. जुना एक अहवाल मागच्या सरकारने काय पाठवला तोही तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे काय अडचणी निर्माण झाल्या. तर आपल्याला बसून त्यातनं नीट स्ट्रॅटेजीनेच मार्ग काढावा लागेल. आता या जी फार तीस स्थापन केली होती नागपूरला, तेव्हापासून मी त्या आंदोलनात आडून बसलो तरी आम्हाला तीच नाही पाहिजे, त्यात एक स्ट्रॉंग कार्यकर्ता होतो रस्ता अडवणारा. तर हा विषय वेगळा आहे. आता मी याच्यातही दुसऱ्याच पर्याय बोललो, आता साहेबांना त्यांना सांगितलं की जे 3% आम्हाला सेपरेट एनसीसी म्हणून आहे, आदिवासी आपल्याला विरोध करतात, ते स्ट्रॉंग आहेत. आता हा विषय झाला, त्याच्यात चर्चा न केलेली बरी. आम्ही काही तुम्हाला गोत्यात आणत नाही. तुमचं प्रेम धनगरांविषयी, धनगरांचं तुमचं प्रेम 2014 पासून आपण पाहता, ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत धनगर आपल्याला भर भरून देतात. तर आता आमची विनंती की हे जे 3.5% आहे तो विषय सोडून द्या. कोर्टाचा विषय, कटकटीचा विषय, लोक कोर्टात जातात, आदिवासी आरोपात भांडणी करतात, हे जे 3.5% आहे हे जर आपण एनसीसीचं, आता एसटीसी सुप्रीम कोर्टानं पण त्याला मान्यता दिली की तुम्ही उपवर्गीकरण करू शकता. तर हे जर एसटीसी मूळ आदिवासी 7% त्यांचं तसंच ठेवा. आम्हाला त्यांचं अजिबात नको नाही जायचं. आम्हाला आमचा हक्काचा असून आम्ही हक्क सोडतो आज रोजी इथं. त्यांना एसटी हे करा, आम्हाला एसटी बी जे काय करायचं ते करा. नाही, प्रॉब्लेम तिथे तुम्हाला सांगतो काय येतोय. आपण मागच्या हेच सुचवलं होतं, आपण जे करणार होतो हेच करणार होतो. पण त्यातला प्रश्न एवढाच निर्माण होतो की हे एसटीचं आरक्षण तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकार राष्ट्रपतीच्या मान्यतेने देतं. त्याकरता राज्य सरकारला अहवाल पाठवावा लागतो. तर तो जो अहवाल पहिला मागच्या सरकारने एसटीत बसत नाही असा पाठवला, म्हणून आपण 30 तयार केलं. आणि मग 30 मध्ये त्यांनी अर्धा आपल्या बाजूने दिलं आणि अर्धा आपल्या विरोधात दिलं, त्याच्यामुळे ती अडचण झाली. तर आता ही म्हणजे हे राज्य सरकार, जसं समजा एक मराठा आरक्षण आहे तर राज्य सरकार कायदा करू शकतो, तसं याचा राज्य सरकार कायदा नाही करू शकत. याच्यामध्ये त्याची एक सुप्रीम कोर्टाने एक प्रिस्क्राईब केलेली यंत्रणा आहे. त्या यंत्रणेमध्ये या म्हणजे 30 सारख्या किंवा TISS आपल्या त्या TRTA सारख्या एक 5-7 ह्या आहेत संस्था, त्या संस्थांनी अभ्यास करून त्यांनी रिकमेंड केलेला एक रिपोर्ट लागतो. तो रिपोर्ट राज्याला पाठवावा लागतो. तो केंद्रातलं जे आपलं जनजाती आयोग आहे ते जनजाती आयोग त्याच्यावर रिपोर्ट देतं. त्या रिपोर्टच्या आधारावर मग केंद्र सरकार ते वर्गीकरण करतं. म्हणजे आपल्याला एनटी आपल्याला करता येतं पण एसटी आपल्याला करता येत नाही, त्याचे अधिकार आपल्याला नाही. म्हणूनच मी म्हटलं की या गोष्टी जर आपण बसलो तर मग त्यातनं कसा मार्ग काढायचा, त्यातल्या काय अडचणी आहेत त्यातनं मार्ग काढू ना आपण. त्यातही माझी विनंती, केंद्र सरकार 2014 पासून आपलं इच्छाशक्ती असली साहेब तर सगळं होतं. म्हणजे मला आता म्हणजे परत काय होतं, केंद्र सरकार हाती नाही. तुम्ही हे लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने जी प्रोसेस प्रिस्क्राईब केली आहे म्हणून आपण मग कोर्टाचा आपण विषय का केला. आपण कोर्टाचा विषय याकरताच केला की सुप्रीम कोर्टाने जे प्रिस्क्राईब केलं आहे त्यानुसार ते बसवलं पाहिजे म्हणून कोर्टात गेलो. आपण ती भूमिका मांडली. पण तुम्हाला ते शेवटच्या क्षणी आपल्या 2 संघटना दोघांचा त्या विवादामध्ये त्यांनी थोडासा प्रॉब्लेम तयार केला आणि आपल्या बाजूने असलेलं थोडं इकडे तिकडे झालं. पण काही हरकत नाही, अजून ते आपल्या हातून नाही गेलेलं. म्हणून मी काय म्हणतो, तुम्ही एकदा जर बसला, आणि असं आहे की कदाचित मी राजकीय माणूस आहे, मी चुकीचं सांगेन, पण म्हणून तुम्ही जो म्हणाल तर त्या प्रकारचा वकील आपण बसवू, आपण एजी बसवू, ही प्रोसेस समजून घ्या. मग या प्रोसेसमध्ये जी राज्य सरकारला भूमिका घ्यायची राज्य सरकार घेणं, राज्य सरकार मागे हटणार नाही. पण ती सगळी प्रोसेस केल्याशिवाय हे होऊ शकत नाही. म्हणजे मला कोणीही मोठ्या वकिलांनी पटवून द्यावं की बिना प्रोसेसचं येऊ शकते, तर मी तेही करायला तयार आहे. पण ते नाही होऊ शकत, कारण हे संवैधानिक आरक्षण आहे. आपण जे मराठा आरक्षण वगैरे देतोय संवैधानिक नाही, हे स्टॅट्युटरी आहे, हे संवैधानिक आहे. SC आणि ST हे संवैधानिक आरक्षण आहे, त्यामुळे त्याची एक प्रोसेस वेगळी आहे. तुम्ही त्याला ST A म्हणा, B म्हणा, C म्हणा, काही केलं तरी प्रोसेस तीच आहे, प्रोसेस वेगळी नाही आहे. म्हणून तुम्ही माझी तुम्हाला विनंती, तुम्ही जरा आमच्या सोबत बसा, आपण बसून यातून कसा मार्ग काढायचा करू. आणि तुम्हाला एक माहिती आहे की आम्ही म्हणजे आमची भूमिका पहिल्या दिवशीपासून आहे आपल्या बाजूची. आम्ही कुठे, आणि आता तर तुम्ही इतकी चांगली भूमिका घेतली की तुम्हाला एसटीचं जे काही आत्ताचं आहे त्याच्यामध्ये घुसायचंच नाहीये. त्याच्यामुळे
तुम्ही फार चांगली भूमिका मांडलेली आहे, त्यामुळे त्याच्यातलाही मार्ग आपण काढू शकतो. पण हे कसं आहे, हे तुम्ही तिकडे बसले फोनवर आपण बोलतोय यांनी होणार नाही. आपल्याला बैठकीत समोरासमोर बसून काही अडचणी अजून आहेत त्या अडचणी कशा दूर करायच्या याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्याचा मार्ग काढावा लागेल. चालेल ना साहेब. आता हे हा झाला तुमचा आम्ही जे SCCचं सांगितलं ABC करायचं. पण आता आपण जर समजा आता निजाम गॅजेटचे की स्वातंत्र्यापूर्वीच आहे ते आपण काही त्यात पर्याय काढून हे करून लागू करतो. नाही ते तुम्हाला लागू करून फायदा होत नाही. कारण मराठा समाजाला ही आता जे आपण लागू केलं हैदराबाद गॅजेट ते आरक्षणाकरता लागू केलेलं नाही आहे, ते जातीकरता लागू केलं आहे. ते आरक्षणाकरता लागू नाही आहे, ते फक्त जातीकरता. म्हणजे कोणाची एंट्री जर कुणबी असेल तर कुणबी समाजाला जे आरक्षण इथे ते आरक्षण मिळत आहे. आता आपली एंट्री जर त्यात धनगर मिळाली तरी आपल्या धनगर समाजाचं आरक्षण हे एनटीटीच आहे, ते ST नाही आहे. त्यामुळे हैदराबाद गॅजेट लागू करूनही त्याचा फायदा होत नाही. नाही मला ते नाही म्हणायचं की हे आता 36 नंबरला जे धनगर आहे ते कोण आहे हे आपण सुद्धा एक कोर्टात ऍफिडेव्हिट केलेलं आहे. आपण तेच सांगितलं ना आपण की ते हेच आहे, पण कोर्ट अजून कोर्टात ते झालं नाहीये. तुम्हाला माहिती आहे ते शेवटी काय भानगड झाली म्हणून आता आपण त्याच्यात सुप्रीम कोर्टाची ती भूमिका घेतोय की बाबा हेच आहे ते 36 नंबरचे धनगर म्हणजे हेच धनगराची भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. याला सगळं फार विलंब होतोय साहेब या गोष्टीला. मला असं वाटतं नाही बरोबर आहे, पण आता दादा तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या गोष्टी कायद्याच्या आहेत त्या कायद्यात सुटले की नाही, त्या कायद्याच्या बाहेर जाऊन तर करता येणार नाही. म्हणून तर मी म्हटलं तुम्ही एकदम चांगली भूमिका घेतली आहे की आदिवासींच्या ह्याच्यात तुम्हाला कुठे वाटेकरी व्हायचं नाही, तुम्हाला तुमचं स्वतंत्र पाहिजे आहे. त्यामुळे आता आदिवासी समाजाचंही आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो, त्यांनाही सांगू शकतो की तुमच्या ह्याच्यात शिरायचं नाही आहे, त्यामुळे तुम्ही विरोध करू नका आणि आपण कायद्यात ते कसं बसवायचं या संदर्भातला प्रयत्न करूया. आम्हालाही देवा भाऊ आम्ही प्रामाणिकपणे सांगतो. मी तुमचं शिवरीचं भाषण फार म्हणजे काळजीपूर्वक ऐकलं, मी तसं ऐकत असतो. तर तुम्ही द्याल ही खरोखर प्रामाणिकपणे अजूनही म्हणजे मी काय तुमचा समर्थन नाही किंवा तुमचा कार्यकर्ता नाही तर तुम्ही काय भावना आहे हे देतील तेव्हा भाऊ देतील. तुम्ही बघा ना, म्हणून जोपर्यंत ते कायदेशीर होत नाही तोपर्यंत आपण आदिवासीच्या योजना लागू केल्या, त्या संदर्भात पैसे पण आपण दिले, त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या. त्या योजनांचा फार मोठा विषय मी आपल्या समोर आल्यावर तो विषय बोलेल. त्या काय फायदा ते आम्हाला योजना मी आता जे मागण्या दिल्या साहेब मला लोक सगळं माझ्याकडे येत होते आमचे भाऊ याच्यात ही टाका ती टाका ती टाका. मी माझ्या दिवस एकच मागणी टाकली. आम्हाला जर विमान भेटलं तर हे खटारा गाड्या घोड्या कशाला पाहिजे आम्हाला. नाही त्याचं बरोबर आहे ते आपण अमृत भेटलं आम्हाला अमृत मिळाल्यावर बाकी आम्हाला याची लढण्याची गरजच नाही, ऑटोमॅटिक सगळं मिळणार आहे. त्याचं बरोबर आहे की स्टॉप गॅप अरेंजमेंट त्याचं आहे. जोपर्यंत अमृत मिळत नाही तोपर्यंतची ही अरेंजमेंट आहे, अमृत मिळवायचंच आहे. तर आता याच्यात एक पर्याय म्हणजे आता आपल्याशी चर्चा झाली सगळी मंडळी आपला आमच्याविषयी प्रेम आहे, आमच्या मनात आपल्याविषयी ते प्रामाणिकपणे कबूल करतो. हे बोलताना सुद्धा जनतेत बोलताना सुद्धा म्हणतो दिलं तर देवा बोल देतील नाही तर परत गॅरंटी नाही. आम्ही काय करणार तुम्हाला सांगतो, तुम्ही नाही दिलं मी आपलं गावोगाव फिरणार लोकांना तुमच्या नावाने शिवाय देणार म्हणणार हे आपल्याला दिलं ते फसवलं यांना मतदान करू नका. आम्ही काँग्रेसला मतदान करणार, राष्ट्रवादीला करणार, सेनेला ते देतील याची 1% मला गॅरंटी नाही. त्याच्यामुळे आता मी प्रामाणिकपणे विनंती करतो की तुम्ही हे जे विषय हे मला तुम्ही सगळे लिखित द्या तुमच्या सहीविषयी. मी 16 दिवस उपोषण केलं पंढरपूरला, आता माझा 11वा दिवस आहे. अजून मला 5-7 दिवस पूजेसाठी काहीच होत नाही. 1 तारखेला मी तुम्हाला ऐकायला यातल्या काही म्हणजे जी भूमिका आता मांडली आहे ना ती लिहून मी तुम्हाला चर्चेला निमंत्रित करतो. आणि मी तुम्हाला सांगू का शेवटी चर्चेने यातला मार्ग निघू शकेल. बाकी म्हणजे उपोषण तुम्ही आता करून उपोषण आपण कशा करता करतोय ऐरणीवर आणण्याकरता त्या ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे आता चर्चा करून त्यातला आपण मार्ग काढायचा प्रयत्न करू. पत्र तुम्हाला पाठवतो तशा प्रकारचं, तुम्ही त्या पत्राचा सन्मान करून चर्चेला या. बिलकुल. तर आता म्हणजे आम्ही 1 तारखेचा मी तो चक्का जामचा मी ते एक आव्हान दिलेलं होतं त्याच्या अगोदर हे सगळं दिलं तर उद्या पत्र पाठवतो ते आव्हान परत आहे. त्यामुळे आपल्याला आता या सगळ्या गोष्टी करायच्या नाही. मी तुम्हाला उद्या पत्र देतो, तुम्ही त्याच्या पत्राचं थोडासा आदर ठेवून आणि या संदर्भातली आपण चर्चा करता या. चालेल. ते पत्र तुम्ही ते म्हणजे
मी जे दोन मुद्दे सांगितलेले आहेत, मला एकतर तुम्ही जे लिगली 36 नंबर आहे त्याच्याप्रमाणे धनगडचं जी आर आपण तसाही काढू शकतो साहेब, जर काढायचा नाही याचा करार काढायचा आपल्याला अधिकार नाही आहे दादा. नाही आपण ते त्याच्यावर आपल्यावर लेखी आपल्याकडे एजीचं ओपिनियन आलंय की तसा जी आर नाही काढतायत आपल्याला. बरं, हरकत नाही. तुम्ही ते त्या पद्धतीने की याच्यावर काय कारवाई कराल, किती दिवसात कराल, हे तुम्ही कशा पद्धतीने सोडवा हे मला सविस्तर लिहून दिलं आपल्या सहीनं. आणि ते जर मला पटलं, मी आता आज काय झालंय साहेब, मी जरी आज आपल्याशी बोलत असलो म्हणजे दीपक कोराडे हा आता समोर चेहरा किंवा आवाज जरी असला तर आपण पाहिलं की आमच्या जालन्यामध्ये जितके लोक या तरुण शहरात दिसले त्याच्यापेक्षा डबल लोक पोलिसांनी 10-20 किलोमीटर काही गाडी आणून ठेवल्या. येऊ दिले मी साहेब आतमध्ये. बरं आतमध्ये शहरात माणसांना जागाच नव्हती, त्यांनी बाहेरच लोक बाहेरच्या बाहेर निघून गेले. तर आता या सगळ्या लोकांचा विश्वास म्हणा किंवा यांच्या नजरा माझ्याकडे तेव्हा म्हणूनच काय आहे की माझं मत तेच आहे की उपोषण, धरणे आणि या सगळ्या गोष्टी या महत्वाच्या आहेत, पण यांनी प्रश्न सुटणार नाही. प्रश्न आम्हाला समोर बसूनच सुटणार आहे. आपण जे आता एक पत्र द्याल, मी माझ्या सहकार्यांसोबत चर्चा करतो आणि मग सगळ्यांना विश्वासात घेऊन, कारण उद्या या मग मी त्याविषयी निर्णय घेतो. पण मला जसं मी म्हणलो तसं खात्रीशीर आपलं त्या निर्णय 100% घेतले काही अडचण नाही. काही बोलतात आपल्याशी हवा येऊ द्या थोडं